नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सर्व वाहनांना एकाच पद्धतीच्या HSRP नंबर प्लेट असाव्यात आणि त्या माध्यमातून त्यांची ऑनलाईन माहिती मिळणं सुलभ व्हावं यासाठी केंद्र सरकारनं 2019च्या अगोदरच्या सर्व वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यासाठीची ऑनलाईन नोंदणी मुदत ही 21 जून पर्यंतची दिलेली आहे। परंतु एकूण नंबर प्लेट बदलणं आवश्यक असणाऱ्या वाहनांची संख्या, आजवर केलेल्या अर्जधारकांची संख्या, प्रत्यक्ष नवीन नंबर प्लेट बसवलेल्या वाहनांची संख्या आणि ती बसवण्यासाठी असणारी केंद्र या सगळ्यांमध्ये कुठेच ताळमेळ बसताना आपल्याला दिसत नाही। त्यातच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयानं नवीन नंबर प्लेट बसवल्याशिवाय जुन्या वाहनांचे व्यवहार केले जाणार नाहीत असं परिपत्रक काढलंय। त्याची अंमलबजावणी सोमवार दिनांक 16 जून पासून होणार आहे। त्यामुळे नंबर प्लेट बदलण्याचा हा खेळ अजून किती दिवस चालणार आहे हे काही समजत नाही। शासनाच्या निर्णयानुसार नंबर प्लेट बदलण्यासाठी वाहनधारकांची घाई सुरू आहे, परंतु त्यांनी नियुक्त केलेल्या अनेक सेंटरवरती त्यांचे एजंट वाहनधारकांची पिळवणूक आणि फसवणूक करताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग देखील निर्माण होत आहेत। नवीन नंबर प्लेटसाठी वाहनधारकांना ऑनलाईन अर्ज करताना दुचाकीसाठी 531 रुपये तर 4 चाकी गाडीसाठी 879 रुपये ऑनलाईन भरावे लागत आहेत। त्यावेळी कोणत्या सेंटरला नंबर प्लेट हवी आहे हे देखील अर्जदार त्यामध्ये माहिती भरतायत। तेव्हाच तुमच्या गाडीची नंबर प्लेट किती तारखेला संबंधित सेंटरला येणार आहे याची माहिती देखील ऑनलाईनच मिळत आहे। परंतु प्रत्यक्षात दिलेल्या तारखेलाच नव्हे तर 8-10 दिवस उलटून गेले तरी या नवीन नंबर प्लेट तिथे मिळत नाहीत। तोपर्यंत हेलपाटे घालून वाहनधारक अगदी मेटाकुटीला येत आहेत। त्यांचा त्रास एवढ्यावरच थांबत नाही। नंबर प्लेट आल्यावरती खरा त्रास सुरू होतो। संबंधित सेंटरवरील एजंटचा मग भलताच खेळ सुरू होतो। वाहनधारकांची खऱ्या अर्थानं फसवणूक आणि पिळवणूक सुरू आहे, परंतु याकडे प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही। कराड पाटण तालुक्यातील वाहनधारकांसाठी नंबर प्लेट बसवणं सोयीस्कर व्हावं म्हणून अशी 18 सेंटर्स देण्यात आली आहेत। परंतु ही सेंटर्स देत असताना तिथे वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा आहे का? इतर सुविधा नीट देता येतील का? वाहनधारकांना त्रास तर होणार नाही ना याचा अभ्यास कुणीच केलेला नाही। संबंधित कंपनीकडनं नंबर प्लेट तयार होऊन आल्यानंतर ती सेंटरमध्ये बसवली जाते, पण ती बसवताना अनेक सेंटरमध्ये त्याच्या बाजूनं ब्रॅकेट बसवण्याची सक्ती देखील केली जाते। त्यासाठी दुचाकीला 200 रुपये तर 4 चाकीला 400 रुपये ज्यादा आकारले जात आहेत। परंतु ही सक्ती कशासाठी केली जाते? कराड उपविभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नवीन नंबर प्लेट बदलणं आवश्यक असणारी वाहनं ही 1,63,217 आहेत, तर नंबर प्लेट बदलण्यासाठी अर्ज केलेले वाहनधारक हे 30,429 आहेत आणि नंबर प्लेट बदलण्यासाठी 18 केंद्र उपलब्ध आहेत, तर नंबर प्लेट बदललेली वाहनं केवळ 20,012 एवढीच आहेत। खरं तर शासनानं नंबर प्लेट बदलण्यासाठी 21 जून पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची मुदत दिली आहे, परंतु कराड उपविभागीय प्रादेशिक कार्यालयाचा विचार केला तर प्रत्यक्षामध्ये आजपर्यंत केवळ 20,000 वाहनांच्याच नंबर प्लेट्स बदलून झाल्यात। हा सगळा सावळा गोंधळ लक्षात घेतला तर निर्धारित वेळेमध्ये नंबर प्लेट बदलून होतील असं कुणालाही वाटत नाही। शासनानं 16 जून पासून नवीन नंबर प्लेट शिवाय जुन्या गाड्यांचे व्यवहार होणार नसल्याचं परिपत्रक काढलंय, परंतु या सगळ्या प्रक्रियेला होणारा विलंब, त्यातील सगळा सावळा गोंधळ पाहता लगेचच नवीन नंबर प्लेट बसवून होतील असंही वाटत नाही। त्यामुळे जुन्या गाड्यांचे व्यवहार मात्र रखडतील एवढं मात्र नक्की। तर लोक आता मागणी करतायत की शासनानं याकडे लक्ष द्यावं, परंतु लक्ष द्यायला मात्र कोणीही तयार दिसत नाही। तर मग मित्रांनो, तुम्हालाही अशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागला आहे का? जर लागला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।